हॅलो सर्वांना शुभ सकाळ आणि मी ज्योती. माझ्या एका नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत आहे. होप तुम्ही मस्त मजेत असाल. तर चला चालू आहे त्र्यंबकेश्वरला. आणि तर आज म्हटलं त्र्यंबकेश्वरला जाणार आहोत. तर दर्शन घेऊ, कारण प्रत्येक वेळेला असं होतं जातो पण दर्शन घेत नाही, कारण भरपूर अशी गर्दी असते. तर त्यामुळे तर मग म्हटलं आज आहे ना जरा लवकर निघू, म्हणजे ना दर्शन घेता येईल. तर म्हणून आम्ही सकाळी 7:30-7:30लाच निघालो होतो आणि आज होता शनिवार, त्यामुळे तर गाडी पार्किंगला लावली आणि आता मंदिराकडे निघालो होतो. तर इथं जे असतात ना टिळा लावणारे, तर त्यांच्याकडनं आरवला असा टिळा इथं लावून घेतला आहे. কি বলছো? इवा किती छान अंजीर, पेरू, शाळीग्राम. जाम करून टाकलं नाही काकाने. मम्मी तर पहिलाच बघायला लागली की मी आज माणूस थोडस उन्हामध्ये वा किती छान पर्स. छोटी सायकल. हे थांब ना, येऊ दे ना जरा. आता जय जय बाप्पा करू मग चिप घेऊ का एक? हे आहे का त्यात? काढायचे का शूज येतात? जायचंय मंदिरात. 100 मध्येच नाही हे सगळं. कसलं हो? तर आम्ही 11ला दर्शनाला म्हणजे लाईनमध्ये लागलो होतो. पण गर्दी एवढी होती ना, शनिवारची सुट्टी असल्यामुळे ना सॅटर्डे संडे ना भरपूर अशी गर्दी असते आणि भरपूर नंबर होते. म्हणजे जे 6 रूम त्यांनी जे लोकांना उभं असं ठेवतात ना, म्हणजे बसण्यासाठी पण जागा आहे, पण जिथं लोकांना थांबवतात ना तिकडे मंदिरात गर्दी झाली तर तिथे एवढी गर्दी होती ना, म्हणजे आरव अक्षरशः इतका रडायला लागलेला होता. म्हणजे असं वाटलं होतं आता हो, म्हणजे पुन्हा रिटर्न जायचं की काय असं वाटत होतं. पण तरी तो थोडा मध्ये झोपला. तर आम्ही 6 जे रूम असतात ना त्यांचे, ते 6चे 6 रूम असे गच्च भरलेले होते. तर त्याच्यानंतर मग आरव थोडा वेळ शांत झाला, तर त्याला असे फुलं काढून दिले, तर तेव्हा तो जरा वेळ शांत बसला होता. तर मंदिरात मोबाईल घेऊ देता की नाही माहिती नव्हतं, पण मग मी तर जो स्क्रीनवर चालू होती ना जी पूजा, तर त्याचे हे
शॉट घेतलेले होते मंदिराचे, तर तेही इथे ते अगदी छान दिसत आहे. आणि यानंतर आम्ही इथे मंदिरात पोचलो होतो आणि मी थोडासाच व्हिडिओ काढलेला होता. त्यानंतर मग मोबाईल बंद केला होता. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. नाही इथल्या बघ मामाकडे मी बघ. तर 3 ते 4 तासानंतर व्यवस्थित असं दर्शन झालं आमचं आणि त्यानंतर आम्ही निघालो बाहेर आणि थोड्या वेळ इथे बसलो होतो. छान होतं बसण्यासाठी त्यांनी केलेलं. तर तिथे 15-20 मिनटं बसलो आणि मग निघालो. येऊ का त्याला आणि मंदिराच्या बाहेर आल्यानंतर भरपूर अशी भूक लागलेली होती. त्यानंतर मग इथं उसाचा रस होता, तर मग उसाचा रस घेतला आम्ही आणि त्यानंतर मग आता जेवणासाठी आम्हाला थांबायचं होतं. तर मग आम्ही संस्कृती हॉटेलला थांबणार होतो जेवणासाठी. तर चला मग आता निघतो आहे आणि संस्कृती हॉटेलचाही व्हिडिओ मी तुम्हाला नक्की टाकेल. तर चला बाय बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा.